आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असतो, लग्न असतं किंवा मोठा प्रोग्राम असतो, अशा वेळी आपण मेकअप आर्टिस्ट करून सुंदर असा मेकअप करून घेतो। पण जेव्हा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये छोटे मोठे प्रोग्राम्स असतात किंवा आपल्याला कुठे लगेच जायचं असतं, अशा वेळी प्रत्येक वेळी आपण मेकअप आर्टिस्ट करून मेकअप नाही करू शकत। बऱ्याच जणी अशा असतात की त्यांना मेकअप करायला अजिबात जमत नाही। मेकअप मधले कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे, कुठल्या स्टेप कधी करायच्या, यामध्ये त्यांना खूप जास्त कन्फ्युजन होतं। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा, कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे, त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता मेकअपची सुरुवात करताना तुमचा चेहरा छान प्रेप करून घ्यायचा आहे, म्हणजे मेकअपसाठी तुमचा चेहरा प्रिपेअर करून घ्यायचा आहे। त्यासाठी एखाद्या माइल्ड क्लिन्झरने किंवा फेस वॉशने छान तुमचा चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे। फेस क्लीन करून झाल्यानंतर छानसं टोनर तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहेत ते टायटन अप होण्यासाठी मदत होते आणि तुमच्या चेहऱ्याचा पीएच लेवल सुद्धा बॅलन्स होण्यासाठी मदत होते। टोनर लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला छान मॉइश्चराइज करून घ्यायचा आहे। ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करायची नाही। चेहरा छान मॉइश्चराइज केल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही। जर तुम्ही दिवसा मेकअप करणार असाल तर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही। आता मी व्हिडिओसाठी मेकअप करणार आहे, त्यामुळे मी सनस्क्रीन स्किप केलेला आहे। माझा चेहरा छान प्रेप करून घेतलेला आहे। आता प्रॉपर मेकअप कसा करायचा हे आपण बघूया। मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप आहे ती आहे प्रायमर। मी चेहऱ्याला छान प्रायमर लावून घेत आहे, त्यासाठी मी लॅक्मे ॲब्सोल्यूटचं प्रायमर यूज करत आहे। आता प्रायमर कशासाठी लावायचं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज करण्याचं काम प्रायमर करतं। शिवाय आपण जो मेकअप करतोय तो मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सुद्धा प्रायमर खूप जास्त मदत करतं। त्यामुळे मेकअप करताना प्रायमर यूज करायला अजिबात विसरायचं नाही। माझ्या चेहऱ्याला छान प्रायमर लावून घेतलेला आहे। आता प्रायमर आपण कशासाठी लावतो तर आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात ते ब्लर आउट करण्याचं काम प्रायमर करतं। शिवाय आपण जो मेकअप करणार आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सुद्धा प्रायमर खूप जास्त मदत करतं। आता बऱ्याच जणी म्हणतात जेव्हा आम्ही मेकअप करतो तेव्हा मेकअप केल्यानंतर आमचे ओपन पोर्स मेकअपमधून दिसतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही वाटत। तर ते कशामुळे होतं, मेकअप करण्याच्या आधी जर तुम्ही प्रायमर यूज नाही केला तर तुमचा मेकअप अजिबात फ्लॉलेस दिसत नाही किंवा स्मूथ दिसत नाही। त्यामुळे मेकअप करायच्या आधी सगळ्यात आधी प्रायमर चेहऱ्याला लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता प्रायमर यूज करताना सुद्धा तुमच्या स्किनचा टाइप कोणता आहे त्यानुसार तुम्ही प्रायमर यूज करायचा आहे। जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये प्रायमर्स येतात आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर जेल बेसमध्ये प्रायमर्स येतात। आता मी जे प्रायमर यूज केलेलं आहे ते लॅक्मे ॲब्सोल्यूटचं प्रायमर आहे। हे प्रायमर क्रीम बेसमध्ये आहे कारण माझी स्किन ड्राय आहे, त्याच्यामुळे मी क्रीम बेसमधलं प्रायमर यूज केलेलं आहे। आता आपली दुसरी जी स्टेप आहे ती आहे कलर करेक्टर। जर तुम्ही बिगनर्स असाल तर कलर करेक्टर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण तुम्हाला बेसिक माहिती सांगते। जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग असतील, खूप जास्त काळे डाग पडलेले असतील तर तुम्ही कलर करेक्टर नक्की यूज। जास्त फेअर असाल आणि तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पीच कलरचं कलर करेक्टर यूज करा आणि जर तुम्ही सावळ्या असाल तर तुम्ही ऑरेंज कलरचं कलर करेक्टर यूज। मी कलर करेक्टर स्किप करणार आहे कारण माझ्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट नाही आहेत किंवा डार्क सर्कल नाही आहेत, त्यामुळे मी कलर करेक्टर स्किप करणार आहे। पुढची जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन। नेहमी लक्षात ठेवा तुमच्या स्किनचा जो टोन आहे त्याच टोनचं तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे, कारण फाउंडेशन हा आपल्या मेकअपचा बेस असतो आणि जेव्हा आपण फाउंडेशनच चुकीचं घेतो तेव्हा आपला बेस सुद्धा चुकतो आणि त्यामुळे आपला मेकअप अजिबात चांगला येत नाही। त्यामुळे फाउंडेशन हे तुमच्या स्किन टोन प्रमाणेच तुम्ही घ्यायचं आहे। आता मी PSAचं फाउंडेशन यूज करणार आहे। माझा शेड आहे 2.5। माझा रंग हा सावळा आहे, त्यामुळे सावळ्या रंगासाठी हे एकदम परफेक्ट शेडचं फाउंडेशन आहे। आता हे फाउंडेशन डॉट डॉट्स करत मी पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे। नेहमी फाउंडेशन डॉट डॉटनेच अप्लाय करायचं आहे, एकदम हातावरती घेऊन फाउंडेशन अजिबात लावायचं नाही। तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच मानेला सुद्धा फाउंडेशन छान लावून घ्यायचं आहे। होतं जेव्हा आपण चेहऱ्याला फाउंडेशन लावतो आणि मानेला लावत नाही तेव्हा मानेचा रंग वेगळा आणि चेहऱ्याचा रंग वेगळा दिसतो। फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर ओला करून घेतलेला आहे। आता ब्युटी ब्लेंडर ओला करताना एवढा पण ओला नाही करायचा की असं स्क्वीज केल्यानंतर त्यामधून पाणी पडेल आणि एवढा पण ड्राय ठेवायचं नाही की आपलं फाउंडेशन त्याने ब्लेंड होणार नाही। पण तुम्ही ब्युटी ब्लेंडर वेट करून घ्यायचा आहे। आता या वेट ब्युटी ब्लेंडरने छान मी फाउंडेशन सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे। जेव्हा फाउंडेशन आपण चेहऱ्यावरती ब्लेंड करतो तेव्हा अशा प्रकारे डॅब डॅब करतच फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे। अजिबात असं घासत फाउंडेशन ब्लेंड करायचं नाही,
नाहीतर तुमचं फाउंडेशन खूप जास्त पॅची दिसेल। आता बऱ्याच जणी म्हणतात जेव्हा आम्ही फाउंडेशन लावतो तेव्हा काही वेळानंतर आमचा चेहरा हा ग्रे दिसायला लागतो किंवा काळा पडायला लागतो। तर ते कशामुळे होतं? तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या एक्झॅक्ट टोनप्रमाणे फाउंडेशन घेतलेलं नाही। लक्षात ठेवा, ऑनलाईन फाउंडेशन अजिबात घ्यायचं नाही, तर लोकल मार्केटमध्ये जाऊन छान तुम्ही फाउंडेशन विकत घ्या आणि छान पॅच टेस्ट करून बघा, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट रंगाचं तुमचं फाउंडेशन विकत घेता येईल। आता आपलं फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कन्सिलर। कन्सिलर निवडताना तुमच्या शेडपेक्षा 1 ते 2 शेड लाइटर तुम्ही कन्सिलर निवडायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपले जे हाय पॉईंट्स असतात जसे की नोज असेल किंवा अंडर आय एरिया असेल, जे हाय पॉईंट असतात ते डिफाईन होण्यासाठी मदत होते। आता मी इथे प्रो कन्सिलचं कन्सिलर अप्लाय करणार आहे। कन्सिलर अप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा, जे तुमचे हाय पॉईंट आहे जसे की नोज असेल किंवा लिप्सचा हा एरिया असेल किंवा माउथच्या अराउंडचा जो एरिया असेल, जेथे तुम्हाला डार्कनेस वाटतोय किंवा जो एरिया तुम्हाला डिफाईन करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही कन्सिलर अप्लाय करायचं आहे। आता कन्सिलर जे असतं ते फाउंडेशनपेक्षा थोडंसं थिक असतं, त्यामुळे जे हाय पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी जेथे आपण कन्सिलर लावलेलं आहे त्या ठिकाणी फक्त डॅब करून घ्यायचं आहे, अजिबात कन्सिलर पसरायचं नाही। आता माझ्या माउथच्या अराउंड थोडासा ब्लॅकनेस आहे, तो सुद्धा या कन्सिलरने खूप छान कव्हर केलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता कन्सिलरमध्ये सुद्धा 2 ऑप्शन असतात, एक असतं लिक्विड कन्सिलर आणि दुसरं असतं स्टिक कन्सिलर। पण जर तुम्ही बिगनर्स असाल तर शक्यतो तुम्ही लिक्विड कन्सिलरमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण ते कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी थोडंसं सोपं जातं। नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे कॉन्टर। आता कॉन्टर करणं बरेच जण स्किप करतात किंवा ती प्रोसेस थोडीशी डिफिकल्ट वाटते, पण कॉन्टर करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण आपल्या चेहऱ्यावरती एक शॅडो क्रिएट करण्याचं काम कॉन्टर करतं आणि आपला चेहरा थोडासा स्लिम दिसण्यासाठी किंवा शार्प दिसण्यासाठी कॉन्टरमुळे खूप जास्त मदत होते। कॉन्टरिंगसाठी मी हे PACचं पॅलेट यूज करणार आहे। यामध्ये आयब्रोज फिल करण्यासाठी सुद्धा आणि कॉन्टरिंगसाठी सुद्धा खूप छान डिफरंट शेड दिलेले आहेत, त्यामुळे हे पॅलेट तुमच्याकडे असायलाच हवं। PACचं पॅलेट आहे आणि यामध्ये 4 कलर्स दिले जातात। या पॅलेटमधला हा जो कलर आहे तो मी कॉन्टरिंगसाठी यूज करणार आहे। हे कॉन्टरिंग कुठे कुठे करायचं असतं, तर आपला जो चिकबोन आहे त्याखाली कॉन्टर करायचं, जेणेकरून आपले जे चिकबोन्स असतात ते उठून दिसण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर जॉ लाईनला कॉन्टरिंग करायचं असतं, जेणेकरून आपली जे जॉ लाईन आहे ती थोडीशी बारीक दिसण्यासाठी आणि आपला चेहरा छान सुंदर दिसण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर जर आपलं फोरहेड थोडंसं मोठं असेल आणि या ठिकाणी जर आपण कॉन्टर केलं तर त्यामुळे आपलं फोरहेड छोटं दिसतं। त्याचबरोबर नोज असेल, आपल्या नोजला जर आपण कॉन्टरिंग केलं तर आपलं नोज छान नाजूक दिसण्यासाठी मदत होते आणि सरळ दिसण्यासाठी मदत होते, त्यामुळे चेहऱ्याला कॉन्टरिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर चिक्सला कॉन्टरिंग कसं करायचं, तर आपली जी ही हेअरलाईन आहे या हेअरलाईन पासून या लिप्सच्या पॉईंटपर्यंत छान कॉन्टर करून घ्यायचं, अशी लाईन ओढून घ्यायची। तुम्ही बघता यामुळे काय होतं, आपला चिकबोन हा शार्प दिसण्यासाठी मदत होते। हे मी छान ब्लेंड करून घेणार आहे। तुम्ही डिफरन्स बघताय, खूप छान शार्प असा लुक आपल्या फेसला येतो। या बाजूला सुद्धा मी कॉन्टरिंग करून घेणार आहे। आपल्या हेअरलाईन पासून लिप पर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची, असं दुसऱ्या ब्रशने ब्लेंड करून घ्यायचं। लाईनला सुद्धा छान कॉन्टरिंग करून घ्यायचं। त्याचप्रमाणे फोरहेडला छान अशा प्रकारे कॉन्टर करून घ्यायचं आहे। आता नोज कसं कॉन्टरिंग करायचं, तर त्यासाठी काय करायचं, या 2 फिंगरच्या सहाय्याने प्रोडक्ट्स असं हातावरती घ्यायचं। सिंपल आपण अशा प्रकारे नोजला करायचं। यामुळे काय होतं, प्रॉपर नोज कॉन्टरिंग आपलं होतं। सिंपल तुम्ही अशा प्रकारे कॉन्टरिंग केलं तरी तुमचा नोज हा शार्प दिसण्यासाठी मदत होते। खूप सिंपल ट्रिक आहे। ब्रशच्या सहाय्याने जर तुम्हाला जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही फिंगरच्या सहाय्याने प्रोडक्ट घेऊन छान असं नोज कॉन्टर करू शकता। बिगनर्स असाल तर शक्यतो पावडर कॉन्टरिंगमध्ये इन्व्हेस्ट करा। क्रीम कॉन्टर जे असतं ते ब्लेंड करायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे ब्लशर, म्हणजे आपण चेहऱ्यावरती ब्लश अप्लाय करून घेणार आहोत। आता ब्लशसाठी मी सेम PACचं हे क्रीम ब्लशर यूज करत आहे। तुम्ही कुठलंही ब्लशर यूज करू शकता। तुम्ही साधा आय शॅडोचं पॅलेट घेऊन त्यामधला पिंक कलर ॲज अ ब्लशर म्हणून यूज करू शकता। PACचं हे ब्लशर मला खूप आवडतं, त्यामुळे मी हे यूज करणार आहे। तर ब्लशर यूज करताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा, आता या ठिकाणी आपण कॉन्टर करून घेतलं दोन्ही बाजूला, त्याच्या एक्झॅक्ट वरती आपण ब्लशर अप्लाय करून घेणार आहोत। येथे आपण कॉन्टर करून घेतलं, त्याच्या एक्झॅक्ट वरती आपण ब्लशर अप्लाय करून घेणार आहोत। ब्लशर छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। नाकावरती सुद्धा छान मी थोडासा ब्लश लावून घेणार आहे।
बघताय ब्लशमुळे खूप डिफरन्स आपल्या फेसमध्ये येतो, त्यामुळे ब्लश लावायला अजिबात विसरायचं नाही. आता आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे हायलायटर. आता आपण हायलायटर कशासाठी लावतो, तर आपले जे हाय पॉईंट्स असतात जसं की चीक असेल किंवा आयब्रोजच्या इथले बोन्स असतील, लिप्सच्या वरचा हा जो एरिया असेल किंवा हा एरिया असेल, जे जे हाय पॉईंट्स असतात ते हायलाइट करण्यासाठी आपण हायलायटर यूज करत असतो. मी इथे मास्टर कोमचं हायलायटर यूज करणार आहे. यामध्ये 2 शेड असतात, गोल्डन शेड एक असतो आणि सिल्वर शेड एक असतो. तुम्ही सावळ्या असाल तर सावळ्या रंगासाठी गोल्डन शेडमध्ये तुम्ही हायलायटर घ्या आणि जर तुम्ही खूप जास्त फेअर असाल तर सिल्वर कलरमध्ये जे हायलायटर मिळतं ते तुम्ही यूज करा. आता माझा रंग सावळा आहे त्यामुळे मी गोल्डन कलरचं हायलायटर यूज करणार आहे. मास्टर कोमचं हे हायलायटर आहे, खूप सुंदर आहे. या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. जो हा फॅन ब्रश आहे या ब्रशच्या सहाय्याने मी हायलायटर लावून घेणार आहे. आपण कॉन्टर करून घेतलं, त्याच्या एक्झॅक्ट वरती आपण ब्लश लावला, त्या ब्लशच्या एक्झॅक्ट वरती आपण हायलायटर लावून घेणार आहोत. त्यानंतर आपला नोजचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपण हायलायटर लावून घेणार आहोत. जॉ लाईनला आपल्या लिप्सच्या वरती जे हे बोन्स असतात त्या ठिकाणी पण हायलायटर लावायचं आहे. हायलायटरमुळे काय होतं, इन्स्टंटली ग्लो आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो. जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती लाईट पडते तेव्हा आपला चेहरा छान ग्लोईंग दिसतो. त्यामुळे हायलायटर हे तुम्ही नक्कीच यूज करायचं आहे. आता आपला फेस मेकअप करून झालेला आहे. आता आपण करणार आहोत आय मेकअप. आता आय मेकअपमध्ये सगळ्यात आधी आपण आयब्रोज फिल करून घेणार आहोत. आयब्रोज फिल करण्यासाठी मी ते सेम PACचं पॅलेट यूज केलेलं आहे. यामधला एक शेड आपण कॉन्टरिंगसाठी यूज केला आणि यामधला जो हा दुसरा शेड आहे त्याने मी माझे आयब्रोज फिल करून घेणार आहे. आता आयब्रोज फिल करताना अशा प्रकारच्या स्पूली ब्रशने छान तुमचे आयब्रोज सेट करून घ्यायचे आहेत आणि मगच आयब्रोज करायचे आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आयब्रोज फिल करता तेव्हा आयब्रोज फिल करण्यासाठी डार्क ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल अजिबात यूज करायची नाही, तर ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल यूज करायची आहे. त्यामुळे काय होतं, एक नॅचरल इफेक्ट तुमच्या आयब्रोजला येतो. तुमच्या आयब्रोज अजिबात फेक वाटत नाही. नेहमी लक्षात ठेवा, मिडल पासून लास्ट पर्यंत सुरुवातीला आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत आणि मग सुरुवातीपासून आयब्रोज फिल करायचे आहेत. यामुळे काय होतं, तुमचे आयब्रोज पॅची दिसत नाहीत आणि एकसारखे आयब्रोज तुमचे दिसतात. त्यानंतर स्पूलेच्या सहाय्याने छान आयब्रोज अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, तुमचे आयब्रोज पॅची दिसत नाहीत आणि एक सलग आयब्रो पेन्सिल सगळ्या आयब्रोजला लागते आणि एकदम नॅचरल तुमचे आयब्रोज दिसतात. आयशॅडो करून घेणार आहोत. आता ज्या बिगनर्स असतात त्यांना शक्यतो आयशॅडो करायला जमत नाही, तर टेन्शन अजिबात घेऊ नका. जर तुम्हाला आयशॅडो लावायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एकाच आयशॅडो पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे कलर्स मिळतील. तुम्हाला आयशॅडोचा कलर कसा सिलेक्ट करायचा हे जर माहिती नसेल तर सिम्पली पिंक कलर असेल किंवा ब्राऊन कलर असेल तो पिक करायचा आणि छान तुमच्या आयब्रोजवरती लावायचा आणि आयब्रोजच्या मध्ये छान असा कुठला तरी ग्लिटर शेड तुम्ही अप्लाय करायचा. यामुळे सुद्धा तुमच्या आयशॅडो खूप सुंदर दिसतात. आता मी आयशॅडो करून घेणार आहे. त्यासाठी या नायकाच्या पॅलेटमधला जो हा पिंक शेड आहे तो सुरुवातीला मी माझ्या आयलिडवरती अप्लाय करून घेणार आहे. तुम्ही बिगनर्स असाल तर बिगनर्सला शक्यतो ब्रशच्या सहाय्याने आयशॅडो लावता येत नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला फिंगरच्या सहाय्याने आयशॅडो कशा अप्लाय करायचे हे दाखवते. आता मी या फिंगरवरती आयशॅडो घेतलेले आहे. अशा प्रकारे छान आयशॅडो अप्लाय करून घ्यायचे आहे आणि फिंगरच्या सहाय्याने छान ब्लेंड करून घ्यायची आहे. खूप सिंपल पद्धत आहे. आपल्याला ब्रशच्या सहाय्यानेच आयशॅडो अप्लाय करावेत असं अजिबात नाही. फक्त हे जे तुम्ही आयशॅडो अप्लाय करताय ते छान ब्लेंड करा, पॅची दिसता कामा नये. आयशॅडो अप्लाय करून घेणार आहे. छान फिंगरच्या सहाय्याने ब्लेंड करायचे आहेत. खूप सिंपल आपण आयशॅडो घरच्या घरी लावू शकतो. कुठल्याही प्रकारचा ब्रश वापरायची अजिबात गरज नाही. बेसिक पद्धतीने जरी तुम्ही आयशॅडो लावले तरी सुद्धा तुमचा मेकअप खूप सुंदर दिसतो, खूप फ्लॉलेस दिसतो आणि तुमच्या आईज सुद्धा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते. तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅच असा आयशॅडो घेऊन तुम्ही तुमच्या आयलिडवरती अप्लाय करू शकता आणि छान ब्लेंड करा. त्यानंतर सेम आयशॅडो पॅलेटमधला हा जो ग्लिटरी कलर आहे गोल्डन कलरचा तो मी माझ्या आयबॉलवरती अप्लाय करून घेणार आहे. या प्रकारचा आयशॅडो पॅलेट घ्या ज्यामध्ये ग्लिटरसुद्धा असेल आणि प्लेन सॉलिड कलरसुद्धा असतील. त्यामुळे काय होईल, तुम्हाला आय मेकअप करायला खूप सोपं जाईल. तुम्ही बघताय खूप जास्त पिगमेंटेड हा आयशॅडो आहे आणि असा फक्त आय मेकअप तुम्ही केला तरी तुमच्या आईज खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे छान ब्लेंड करून घ्यायचं आहे.
तुम्ही बघताय मी पिंक आणि ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे। सुरुवातीला मी पिंक कलरचा आय शॅडो लावून घेतला। आता माझ्या साडीवरती गोल्डन कलरची बॉर्डर आहे, त्यामुळे मी ग्लिटरी गोल्डन असा आय शॅडो फक्त आयबॉलवरती लावला। तरी सुद्धा डोळ्यांचा मेकअप हा खूप सुंदर दिसतोय। अशाच प्रकारे तुम्हाला प्रॉपर आय मेकअप आलाच पाहिजे असं अजिबात नाही। अशा सिंपल पद्धतीने सुद्धा तुम्ही घरच्या घरी अगदी छान आय मेकअप करू शकता। पुढची स्टेप आणि माझी सगळ्यात फेवरेट स्टेप आहे ती म्हणजे काजळ। आता काजळसाठी मी येथे नायकाचं आय एम बोल्ड हे काजळ यूज करत आहे। खूप सुंदर काजळ आहे, लॉंग लास्टिंग आहे। यामध्ये खूप जास्त प्रमाणात काजळ त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे ही पेन्सिल खूप जास्त दिवस जाते। एखादं चांगलं काजळ हवं असेल तर तुम्ही या काजळामध्ये नक्कीच इन्वेस्ट करू शकता। या सगळ्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। आता मी छान असं काजळ अप्लाय करून घेतलेलं आहे। आता आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे आयलाइनर। आता जर तुम्ही बिगनर्स असाल तर सुरुवातीला तुम्हाला आयलाइनर लावायला थोडंसं कठीण जाऊ शकतं, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही इझिली आयलाइनर सुद्धा लावू शकता। त्यासाठी मी हे लॅक्मेचं आयलाइनर घेतलेलं आहे। आता आयलाइनर कसं अप्लाय करायचं हे आपण बघूया। आयलाइनर लावताना थोडंसं ब्रॉड आयलाइनर लावा, त्यामुळे काय होतं तुमचे डोळे खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते। जर तुम्ही खूप छोटा आणि खूप थिन आयलाइनर लावलं तर ते एवढं ओळखून येत नाही, त्यामुळे थोडंसं जाड असं आयलाइनर तुम्ही लावा। मी डोळ्याला आयलाइनर लावून झालेला आहे। आपल्या आय मेकअप मधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती आहे मस्कारा। आता मस्कारा अप्लाय करताना नेहमी तुमचे लॅशेस आहेत ते कर्ल करून घ्या, त्यामुळे काय होतं तुमचे आयज हे पॉपअप दिसण्यासाठी मदत होते। आता मस्कारासाठी मी येथे लॅश एसेन्सचा मस्कारा यूज करणार आहे। खूप छान मस्कारा आहे हा। मस्कारा जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला फॉल्स लॅशेस लावायची अजिबात गरज लागणार नाही। ते मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे आणि छान लिपस्टिक लावून घेतलेले आहे। लिप्स जर तुमचे छोटे असतील आणि ते तुम्हाला मोठे दाखवायचे असतील तर लिपस्टिकचे जे एजेस असतात त्याच्यात थोडंसं वरून लिपस्टिक लावायला सुरुवात करा, त्याने काय होतं तुमचे ओठ थोडेसे मोठे दिसण्यासाठी मदत होते। आता सगळ्यात लास्टला मी लॅक्मेची ही लूज पावडर घेतलेली आहे। ही लूज पावडर मी फक्त थोडीशी स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून आपण जो मेकअप केलेला आहे तो सेट होण्यासाठी मदत होईल। तुम्ही बघितलं असेल की फाउंडेशन नंतर मी कॉम्पॅक्ट पावडर अजिबात यूज केली नाही, कारण मला हेवी मेकअप लुक अजिबात नको होता। जर तुम्हाला एखाद्या लग्नासाठी किंवा कार्यक्रमासाठी जर मेकअप करणार असाल तरच तुम्ही फाउंडेशनवरती कॉम्पॅक्ट पावडर लावा। अदरवाईज तुम्ही फक्त लूज पावडर जरी चेहऱ्याला लावली तरी तुमचा मेकअप हा सेट झाल्यासारखा दिसतो। त्यामुळे संपूर्ण मेकअप झाल्यानंतर फक्त मी लूज पावडर संपूर्ण चेहऱ्यावरती थोडीशी स्प्रेड केली, जेणेकरून माझा मेकअप हा छान सेट होण्यासाठी मदत होईल। आता सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे। मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करताना सुद्धा थोडीशी लांब पकडून तुम्ही मेकअप फिक्सिंग स्प्रे करा, कारण काय होतं जर तुम्ही जवळून स्प्रे केला तर तुमचा चेहरा जास्त ओला झाल्यासारखा वाटतो। त्यामुळे जर तुम्ही लांबून स्प्रे केला तर इक्वली संपूर्ण चेहऱ्यावरचा मेकअप हा फिक्स होण्यासाठी मदत होते। तर आजचा हा सिंपलवाला मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।